नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय जवान, जय किसान, जय भारत। आज आपण आलेलो आहे शिवराज ट्रॅक्टर्स या ठिकाणी। पाहू शकता जपानची टेक्नॉलॉजी कुबोटा ट्रॅक्टर्स या ठिकाणी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती मिळणार आहे। पाहू शकता 21 HP 27 HP असे असंख्य ट्रॅक्टर, 34 HP म्हणा, त्यानंतर 45 आणि 50 अशा बऱ्याच ट्रॅक्टरची आपण माहिती या व्हिडिओच्या मार्फत कव्हर करणार आहे। या ठिकाणी सर्व्हिस, सेल्स आणि सर्व्हिसिंग या तीन गोष्टी या ठिकाणी केल्या जातात। हे जे ओनर आहेत त्यांच्या दोन डीलरशिप आहेत, एक आहे इंदापूरला, एक आहे बारामतीमध्ये। बारामती नीरा रोडला एक्झॅक्ट तुम्हाला महिंद्रा शोरूमच्या शेजारी किंवा पॉवर जो ट्रॅक त्यांचं जे शोरूम आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघत आहात शिवराज ट्रॅक्टर्स। पाहू शकता ट्रॅक्टर्स, पाडव्याचा सण येत आहे, भरपूर शेतकऱ्यांना उत्सुकता असते, मला ट्रॅक्टर घ्यायचा आहे नवीन किंवा मला एक्सचेंज ऑफर आहे का, ते पण या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। सर्वांनी हा व्हिडिओ पाहायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंट करायची आहे। कमेंट जरूर करा माझ्या मित्रांनो, कारण कमेंट केली तरच मला कळणार तुम्ही माझा व्हिडिओ बघितला। तर चला वेळ न घालवता आपण इथले जे सर्व्हिस मॅनेजर आहेत त्यांना आपण भेटणार आहे। मित्रांनो आता वेळ न घालवता जे सर्व्हिस मॅनेजर आहेत त्यांना आपण भेटणार आहे। नमस्कार सर। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे। नमस्कार सर। आता गुढीपाडव्याचा सण येतोय सर। हो सर। आणि जे आमचे शेतकरी बंधू आहेत त्यांनी मला म्हणले होते की जपानची क्वालिटी कुबोटा याबद्दल जे छोटे ट्रॅक्टर आहेत आणि काय मोठे ट्रॅक्टर आहेत याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती सांगा। या ना सर प्लीज। सर तुमचं नाव? योगेश साळुंके। साळुंके सर। तर ठीक आहे सर। योगेश सर नमस्ते। नमस्ते। तो पहिला जो ट्रॅक्टर येतोय त्याबद्दल तुमची माहिती आम्हाला सांगा। सर हा कुबोटाचा 21 HP ट्रॅक्टर येतो। ते ऊस बांधणीसाठी अतिशय चांगला ट्रॅक्टर आहे। त्याच्या सुरुवातीला फ्रंट साईज 3 फुटापर्यंत येतो। अतिशय चांगला ट्रॅक्टर आहे कुबोटाचा 21 HP म्हणून। इथं A211 कुबोटा 21 HP। त्याला 5 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे कंपनीने। इंजिन, गिअरबॉक्स, हायड्रोलिकला 5 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे। शुगर केन स्पेशल अतिशय चांगल्या प्रकारे ते ऊस बांधण्यासाठी हा ट्रॅक्टर शेतकरी वर्गामध्ये आपण दिला जातो। तर यामध्ये गिअर सिस्टीम कशी असते ट्रॅक्टरची? ह्यामध्ये आपला PTO शाफ्टला 540 आणि 980 RPM ला आहे। हे लो, मिडियम आणि हाय अशा तिन्ही पद्धतीने हा ट्रॅक्टर चालतो आपल्याला। आणि आपल्याला इकडे पाहायचं आलं तर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि रिव्हर्स इथे पण आपण या पद्धतीने आपण 21 HP चा गिअर पाहू शकतो। ऊस बांधण्यासाठी हा ट्रॅक्टर काम करतो। हो सर। पाठीमाग ज्या टाइमला ऊस बांधणी आपण करतो त्या टाइमला इथं काय सिस्टीम असते? इथं त्यावेळेस तुम्हाला चालणी बांधणीचा रोटर असतो, तो इथे ऍडजस्ट केला जातो, म्हणजे इथं फिटिंग केला जातो। इथं PTOच्या तिथं फिटिंग केला जातो। अतिशय चांगल्या प्रकारे आपण चालणी बांधणी करू शकतो हा कुबोटाचा 21 HP ट्रॅक्टर। ओके सर, दुसरा ट्रॅक्टर बद्दल काय माहिती सांगताय? दुसरा ट्रॅक्टर आता सध्या आपल्याकडे 24 HP आहे। 24 HP चा हा आपल्याला ट्रॅक्टर पाहू शकतो। आणि नंतर 27 HP। ओके। नंतर 27 HP हा आपल्याला सरासरी त्याची मागील चाकाची रुंदी ती 3 फूट 4 इंच। अच्छा। ऊस बांधणीसाठी पण आपण 3 फूट करू शकतो हा ट्रॅक्टर। आणि बाकीच्या कामासाठी रेग्युलर आपण वापरू शकतो। ज्या टाइमला आपल्याला रुंदी तुम्ही म्हणताय कमी करायचं, तर ही किचकट काम आहे का सोपं काम? नाही, सोपं, अतिशय सोपं काम आहे, किचकट वगैरे काय नाही। बरोबर, आपण हे असे सक्सेस केलेले सगळे। ओके ठीक आहे। नेक्स्ट ट्रॅक्टर सर? 27 झाल्यानंतर आपल्याला हे आपण पाहू शकतो। हे 27 आता काय झालंय, पाडव्याची अतिशय गडबड असल्यामुळे जवळजवळ 15 ते 20 ट्रॅक्टरच्या डिलिव्हरी आहेत पाडव्याला आपल्या। बरोबर। आपण 27 ट्रॅक्टर आहेत सगळे ते। आणि जर आपण पलीकडच्या साईडला पाहू शकतो 34 ट्रॅक्टर आहेत, 34 HP ट्रॅक्टर आहेत ते आपण। चला पलीकडे दाखवूयात मी तुम्हाला। आता गडबड असल्यामुळे सगळे आपण आज वॉशिंग करून सगळे वगैरे ठेवलेले। हे 34 HP येतो कुबोटाचा, 3408 म्हणून। याबद्दल सांगा सर, कसं कसं असतं त्याचं वेट म्हणा, सगळ्या गोष्टी, टायर साईज म्हणा। हा 3408 म्हणून ट्रॅक्टर येतो कुबोटाचा। तेव्हा सरासरी आपल्याला फळबागेसाठी अतिशय उत्तम प्रकारे हा काम करू शकतो। टायर साईज जर आपल्याला पाहिजे म्हटले तर इथं 816 दिलेली पहा, 816 टायर साईजची। हे टायरचा नंबर आहे 816 पुढील चाकाचा। आणि जर मागील चाकाचा जर पाहिजे म्हटला तर इथं 12/4/24 हे पाहू शकता आपण। इथं 12/4/24 टायर साईज मागेल। 4 व्हील ड्राईव्ह मध्ये येतो, म्हणजे आपण फक्त फळबागेसाठीच उपयुक्त आहे। हा फळबागेसाठी, द्राक्षेसाठी, तुम्हाला बागेला दुसरी मशागत शेती करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे आपण हा पद्धतीने ट्रॅक्टर। याला सेन्सर आहेत का? सेन्सर वगैरे काय नाही, सेन्सर हा प्रकार कसलेच नाहीत। अतिशय चांगली जपानची टेक्नॉलॉजी आहे। आता 5 इयर वॉरंटी दिली, याबद्दल सुपर वॉरंटी म्हणजे काय? सुपर वॉरंटी म्हणजे काय राहतं, इंजिन, गिअरबॉक्स, हायड्रोलिक आपण याला कस्टमरला घरपोच डायरेक्ट सेवा देऊ शकतो, घरी जाऊन। त्याला सुपर वॉरंटी म्हटली जाते। ओके। तर ज्या टाइमला आता शेतकऱ्यांनी हा ट्रॅक्टर घेतला तर त्याची काळजी पण काय घ्यायची ते सांगा। काळजी काय करायची, वेळेवरती आपलं फक्त सर्व्हिसिंग वगैरे वेळेवरती घ्यायचं। हायड्रोलिक ऑइल जे कंपनीचे रूल्स आहेत तास असतील त्या पद्धतीने त्या वेळेवरती फक्त काम करणे। याला मेंटेनन्स हा 0 आहे।
बरोबर. मेंटेनन्स अजिबात नाही आहे ट्रॅक्टरला कुबोटाच्या. मायलेज जर म्हणलं तर सर किती मायलेज सरासरी एक 1.5-2 एवढ्याच सरासरी आपण ताशीत धरू शकतो बसून जातं? हो. आता ह्याचे जर सर्व्हिसिंग कॉस्ट म्हणलं तर किती पडते? सर्व्हिसिंग कॉस्ट सरासरी आता प्लस मायनस म्हणजे एक सरासरी 2,500 पर्यंत, 2,500च्या मिनिमम आतच येऊ शकते ते. ओके सर. हा ठीक आहे. या गिअर सिस्टीम काय आहे ते पण सांगा जरा थोडंसं. सीटाचं कसं आहे खाली? इथं आपण हे पहा, इथं लो रिव्हर्स, इथं आपण पुढं लो दिलेला आहे, इथं आपण रिव्हर्स दिलेला आहे मागं, आणि इथं आपला हाय गिअर दिलेला आहे. ओके. आणि 4 व्हील आहे. ह्याचं स्मूथ सगळं फायरिंग वगैरे सगळं स्मूथ आहे. कसं राहतं, ही सिंक्रोनस गिअर बॉक्स आहे, जपानची कंपनी इथं. बरोबर. जपान टेक्नॉलॉजी असल्यामुळे ते व्हायब्रेशन झिरो आहे आणि सिंक्रोनस गिअर बॉक्स आहे या ट्रॅक्टरला. सिंक्रोनायझिंग गिअर बॉक्स आणि रेग्युलर ट्रॅक्टरला कोणते गिअर बॉक्स येतात? क्वांटम मेश राहतो त्याचा. बरोबर आहे. त्याचं काय होतं, ज्यावेळेस आपण ह्या सिंक्रोनस गिअर बॉक्स असल्यामुळं ज्यावेळेस आपण कार लाईनला जसं फिलिंग राहतं ना, त्या पद्धतीने ह्या ट्रॅक्टर मध्ये फिलिंग आहे. एक प्रकार चालवण्याचं एकदम स्मूथ. जसे कारचे फिलिंग वाटतं तसं ह्या ट्रॅक्टरचं फिलिंग येतात चालवत. आणि पॉवर स्टीअरिंग असेल? पॉवर स्टीअरिंग मध्ये 4 व्हील ड्राईव्ह. सर आता नेक्स्ट, आता जर आपण बाकीच्या कामामध्ये जर मोठ्या ट्रॅक्टर मध्ये आपण जर म्हटलं तर कुबोटाचा हा 45 MU 4501 हे मॉडेल येतं. म्हणजे तुम्ही सरासरी 25-26 टनापर्यंत ह्याची वाहतूक करू शकता. आणि बाकीतील मोठी मशागत आपण ज्यावेळेस नांगरट वगैरे करतो, काकरपाळी पेरणी करतो, त्यावेळेस हा आपल्याला चांगल्या पद्धतीने ह्या कुबोटाचा MU 4501 हा ट्रॅक्टर आपण वापरू शकता शेतीमध्ये. आता या ठिकाणी ह्याचं जे इंजिन आहे KQ4P कुबोटो, जे 4 पिस्टन मध्ये येतं, याबद्दल सर काय तुमचं म्हणणं आहे? याचं कुबोटाचं क्वाड 4 पिस्टन म्हणजे ह्याचं 4 पिस्टन वरती 4 वाल आहेत. बरोबर आहे. त्या वाल मध्ये हे आपल्या कुबोटाचं 4 पिस्टन हे इंजिन ओळखलं जातं ते. ओके. अतिशय चांगल्या प्रकारे हे इंजिन आहे. आता ज्या टाइमला ज्या शेतकऱ्यांकडे हा ट्रॅक्टर आहे त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? ह्या ट्रॅक्टरचं पण तसंच, आपल्या जसं स्मॉल कॉम्पॅक्ट मध्ये ट्रॅक्टर आहेत तसेच ह्या ट्रॅक्टरचं पण रेग्युलर सर्व्हिसिंग करणे किंवा इंजिन ऑइल फिल्टर तुमचे हायड्रोलिक ऑइल जे असतील तर ते वेळेवरती फक्त मेंटेनन्स करणे. आता बाकीच्या ट्रॅक्टरांना एअर फिल्टर हा वरती येतो टॉपला, याचा एअर फिल्टर कुठं आहे? ठीक आहे. एअर फिल्टर जर तुम्हाला पाहायचं म्हटलं तर आपण इथून उघडू शकतो, ओपन करू शकतो. बघा इथं हे लॉक आहे, हे लॉक इथं वर केल्यानंतर हे बोनेट वरती जाते ऑटोमॅटिक. ओके. आणि इथं तुम्हाला एअर फिल्टर हे पाहायला भेटतो. एअर फिल्टर सर दिवसात किती वेळा तुम्हाला एअर फिल्टर इथं तुम्ही पाहू शकता. कुबोटाचा एअर फिल्टर इनर और आणि आउटर दिलेला आहे, तो 2 दिलेले आहेत. दोन्ही तुम्हाला क्लीन करायचं? दोन्ही फक्त आपल्या रेग्युलर एअर वरती क्लीन करायचं. क्लीन करताना कसं क्लीन करायचं तेही महत्वाचं आहे. तुम्ही एअर असं टायर वरती कधी मारायचं नाही त्याचं. बरोबर. ज्यावेळेस एअर आहे तुमचं एअर असं तुम्ही फक्त मारू शकता त्यावरती एअर. थोडंसं हाताने टिचकी मारायचं त्याला. हा, नॉर्मली असं हाताने टिचकी मारले तर तुमचा धूळ निघून जाणार पूर्णपैकी ते. बरोबर आहे. आणि फिटिंग करताना असं फक्त बसवायचं, त्याला बसून बसवायचं आहे, प्रेस नाही करायचं त्याला. लॉक आहे असं तुम्ही बसू शकता ते. ओके. सर एअर फिल्टर दिवसात किती वेळा क्लीन केला पाहिजे? दिवसातून नाही, सरासरी तुम्ही जर रोटावेटर वगैरे किंवा 65 फुटीला जर वापरत असाल तर तुम्हाला तो एअर फिल्टर हा सेकंड डेला तुम्ही चेक करायचा. ज्यावेळेस ऍक्च्युली काय होतं, सेकंड डेला चेक केल्यामुळे ते आपला ट्रॅक्टर गरम होत नाही कसलाच. बरोबर. आणि त्याची जी आपल्या ऑक्सिजन क्षमता आहे तसं ते ऑक्सिजन क्षमता असल्यामुळे व्यवस्थित चालतो अतिशय. फिल्टर जर चोक झाला तर पुढे त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत मला. हा, तुमचा जर एअर फिल्टर जाम झाला तर तुमचा ट्रॅक्टर गरम होणार, गरम झाल्यानंतर पाणी फेकणार, त्यानंतर बाकीचे इंजिन काम निघणार. त्यामुळं एअर फिल्टर वरती तुम्ही म्हणजे शक्यतो लक्ष दिलं चांगलं राहतं ते. ओके सर. ह्याची गिअर सिस्टीम कशी राहते सर? ह्याची गिअर सिस्टीम आता इथं पहा, आपण असं पद्धतीने आपण वरती चढू शकतो ट्रॅक्टर वरती. किंवा आपला पलीकडचा लो, मिडियम आणि हाय, लो मिडियम हाय हा गिअर इथं या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी आपला पलीकडे जर पाहायचं म्हटलं तर इथं फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि रिव्हर्स इथं आपलं पाहू शकतो आपण इथं. आणि तुमचा इथं क्लचचा दिलाय, ड्युअल क्लच दिलेला आहे इथं तुम्हाला. आणि जर पाठीमागे जर पाहायचं म्हटलं तर तुम्हाला इथं PTOचा गिअर वगैरे दिलेला आहे. इथं तुम्ही पाठीमागचा PTOचा 540-700 RPM ला आपण इथं वापरू शकतो. ज्यावेळेस आपल्याला हा जो गिअर दिलाय सर, हे कशासाठी काम करतो? हे आपलं रोटावेटर ज्यावेळेस आपण इथं PTOला ज्यावेळेस आपलं एखादं इम्प्लिमेंट चालतं त्यानंतर ते इथं ज्यावेळेस जोडते PTO ते इम्प्लिमेंट काम करत असताना त्यावेळेस तिथं तुम्हाला हा PTOचा गिअर हा आपल्याला टाकावाच लागतो. बरोबर आहे. नाही तर तो ऑपरेट होत नाही, म्हणजे बाकीचं काम काय करत नाही. त्यासाठीच तो कामासाठी त्या कामासाठी आपण युज करू शकतो याचा. आणि आपण इथं शक्यतो आपण इथं ऑइल वगैरे आपल्याला
इथं लेवल आपण पाहू शकतो. हे लॉक काढल्यानंतर आपण इथं तुम्ही त्याचं ऑइल किती आहे काय ते पाहू शकता. आता बऱ्यापैकी शेतकरी नांगरट करतो, हा. नांगरट करण्याला ऑटोमॅटिक एक सिस्टीम असते, हा, तर ते आहे का आपल्याकडे? नाही, ऍक्च्युली कसं राहतं की सर्वसामान्य कस्टमरला आपल्याला सरासरी 16,500 पर्यंत वॉलची किंमत आहे. बरोबर आहे. एसी वॉलची किंमत आपण सर्वसामान्य कस्टमर काही वापरू शकत नाही. कुणी सिंगल पलटी नांगर घेतो किंवा कोणी डबल पलटी घेतो. तर आपण ह्याला इथं पाहू शकता तुम्ही, इथं आपण एसी वॉल दिलेलं आहे. इथं त्या प्लेट, हे प्लेट काढून आपण एसी वॉल इथं आपण बसू शकतो. ओके ओके. त्या ठिकाणी प्लेट आहे, त्या प्लेटला आपण एसी वॉल त्या ठिकाणी बसू शकतो. हा, मग हे तुम्ही कंपनी थ्रू जर बसवलं तर हे जे चार्जेस ट्रॅक्टर घेताना असतात का, मग कसं असतं ते? हा, ट्रॅक्टर घेताना तुम्हाला त्यामध्ये ऍड केलं जातं. ऍड केलं जातं. ओके सर. हा कुबोटाचा MU 5502 म्हणजे कंपनीने सुरुवातीला MU 5501 हा 55 HP मॉडेल होतं. त्या ठिकाणी कुबोटा कंपनीने MU 5502 हे मॉडेल काढलं. गव्हर्नमेंटच्या नॉबनुसार हे आपल्याला ट्रॅक्टरचं मॉडेल कंपनीने काढलेलं आहे. आणि त्या ठिकाणी आपण पाहू शकता की इथं 4 वॉल सिस्टीम ECDIS, इको सेंट्रल डायरेक्शन इग्निशन सिस्टीम, इको सेंट्रल डायरेक्ट इग्निशन सिस्टीम इंजिन, असं ह्या ECDIS चा अर्थ होतो. ओके. आता हा जो आपण ट्रॅक्टर पाहिला हा 50 आहे ना, हे 45 HP आला आधी, आणि हा 50 HP. तर दोन्हींमध्ये असं काय कंपनीने हे केलेलं आहे की ड्रॉबॅक किंवा काय म्हणतात त्याला, एक काय म्हणतात त्याला, मधला डिफरन्स? हा, तर तुम्हाला ते डिफरन्स म्हणायचं सांगायचं झालं तर हा कुबोटा कंपनीने MU 5502 जो ट्रॅक्टर काढलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट ऊस वाहतुकीला चालतो. सरासरी 39-38 टनापर्यंत हा ट्रॅक्टर सहज ओढू शकतो. अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकतो. तसेच जे 4501 आपला ट्रॅक्टर काम करतो, तसेच हा 5502 ट्रॅक्टर देखील अंतर्गत मशागतीसाठी किंवा बाकीच्या जे इम्प्लिमेंट असतील, मागील पाचटकुटे असेल, त्या कामासाठी चांगल्या प्रकारे हा ट्रॅक्टर. जर आता टायर कंडिशन जर म्हणलं तर पाठीमागचा टायर आणि पुढचा टायर एक कसं राहतं त्याचं सर? हा, जर आता ऊस वाहतुकीला आपण हा ट्रॅक्टर शक्यतो यूज करतो, त्यामुळे ह्याची देखील टायर साईज आपल्याला दिलेली बापा इथं 750-16 ही पुढील टायर साईज राहते 750-16. आणि मग ही टायर साईज 16-28 इथं पाहू शकता आपण. इथं पहा, इथं MRF चे 16-28 टायर साईज इथं पाहू शकता आपण. ओके, बरोबर. 16-28 इथं टायर साईज आपण पाहू शकता. वेट पण दिलेलं आहे. हो, वेट पण दिलेलं आहे मागं. ओके सर, अजून कुबोटा बद्दल काय सांगताल? कारण जपानची कंपनी आहे, बऱ्यापैकी शेतकऱ्यांना काय सांगताल तुम्ही, मेसेज काय देताल? माझं तर आपल्या शेतकरी वर्गांना एक विनंती आहे की शक्यतो कुबोटाचे ट्रॅक्टर आपण सर्वांनी घेतले पाहिजे. जपान टेक्नॉलॉजी असल्यामुळे आपल्याला जपानची माहिती तर तुम्हाला काय सांगायची गरज नाही. जपान एक जगामध्ये एक खूप मोठे देश आहे, चांगला प्रगतशील देश आहे. हा, बरोबर आहे. तर त्या प्रगतशील देशाचा आपण या महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात आपलं प्रोडक्ट आलेलं आहे. अतिशय चांगल्या प्रकारे कुबोटाचं ट्रॅक्टर आहेत. आपण सर्वांनी ते ट्रॅक्टर घेऊ शकता. आपलं शोरूम बारामती येथे निरा बारामती रोड मसुबा मंदिरच्या समोर आहे. तसेच इंदापूरला देखील आपलं शोरूम आहे. सर, अजून एक माझा प्रश्न तुम्हाला राहतोय की आता बऱ्यापैकी तुमचे स्टोअर पण इथं आहे. स्टोअरला किमती ट्रॅक्टरच्या कशा असतात? एक जर एखादं आपल्याला पार्ट टाकायचं म्हणलं, पार्टच्या प्राइस काय राहतात? सरासरी असतात का जास्त हे असतात? नाही, सरासरी पार्टच्या जर आपण म्हटलं, बरोबर आहे, कुबोटाची जपानीज टेक्नॉलॉजी असल्यामुळे एखाद्याला वाटते की जपान टेक्नॉलॉजी असल्यामुळे पार्ट खूप महाग असतील. बरोबर आहे. पण ते पार्ट वगैरे अतिशय स्वस्त आहेत. पार्ट महाग वगैरे काय नाही. शक्यतो कुबोटाला टेक्नॉलॉजी चांगली असल्यामुळे मेंटेनन्स आहे 0 राहते. त्याला पार्ट शक्यतो जातच नाही त्याचे. असं तर आता आम्ही जवळजवळ एक 2-3 वर्षामध्ये 450-500 ट्रॅक्टर विकले, पण असं मेजर एकही प्रॉब्लेम आलेला नाही आजपर्यंत देखील आम्हाला. नक्कीच. हो, तर थँक्यू सर, तुम्ही खूप चांगली माहिती दिली. जे आमचे आज शेतकरी बघत आहेत नक्कीच त्यांना त्याचा उपयोग होणार आहे. आणि एक्सचेंज ऑफर पण चालू आहे. हो, एक्सचेंज ऑफर पण चालू आहे. जर एखाद्या शेतकऱ्याला जर ट्रॅक्टर घ्यायचं म्हटलं तर आपण माळेगाव रोडला आमचा कुबोटाचं शोरूम आहे. त्या ठिकाणी कुबोटा ट्रॅक्टर, शिवराज ट्रॅक्टर या नावाने शोरूम आहे. त्या ठिकाणचा मोबाईल नंबर आहे 70-340-177. अवश्य आपण त्या ठिकाणी येऊन भेट द्या आणि आपल्या कुबोटा जपान टेक्नॉलॉजीचा लाभ घ्या. धन्यवाद. चला मित्रांनो, खूप चांगली योगेश सर आज हे सर्व्हिस मॅनेजर असताना खूप चांगली माहिती सांगितली. हे सर्व 21-27 HP ट्रॅक्टर, 34 HP ट्रॅक्टर, 45-50 HP ट्रॅक्टर, आज कुबोटा ट्रॅक्टरची आपण माहिती घेतली. जपानची टेक्नॉलॉजी आहे आणि खरंच या ठिकाणी आल्यानंतर मला काही गोष्टी माहीत नव्हत्या. शेतकऱ्यांना माहीत असेल कदाचित किंवा नसेल. जर माहीत असेल तर तुम्हाला कमेंट करायची आहे. आणि अजून एक
जे आज या ठिकाणचे ओनर आहेत, शिवराज ट्रॅक्टरचे ओनर, आज ते आपल्याशी 2 शब्द बोलणार आहेत. आज त्यांनाही भेटणार आहे. तर सर नमस्कार. सर नमस्कार. सर तुमचं नाव? मी पृथ्वीराज रवींद्र शिंदे. ओके सर, आज या ठिकाणी बारामतीमध्ये तुमची फ्रँचायसी आहे हो. आणि आज इंदापूरमध्येही तुमची फ्रँचायसी आहे, जे आज आमचा शेतकरी वर्ग तुम्हाला पाहत आहे. हा. तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? शेतकरी वर्गांना तुम्ही काय सांगताल? शेतकऱ्यांना आपण सांगू इच्छितो की आपण बारामती आणि इंदापूरमध्ये आपली मेन डीलरशिप आहे. दोन्ही बारामती आणि इंदापूरमध्ये आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. सेल्स टीम आपल्याकडे चांगली आहे, सर्व्हिस टीम चांगली आहे. फोन आला की 2 तासात आपले सर्व्हिसचे पोरं तिथं जाऊन ओके. काम करतात. नक्कीच आता पाडव्याला आपण डिस्काउंट ठेवलेला आहे, 20% डिस्काउंट आहे. जरूर आपण एक्सचेंज ट्रॅक्टर पण करतोय. सगळ्या शेतकऱ्यांनी यावं, एक्सचेंज करावा, नवीन ट्रॅक्टर घेऊन जावा. ओके सर, आज या ठिकाणी बऱ्यापैकी आता शेतकऱ्यांना थोडंसं कन्फ्यूज, मार्केटमध्ये भरपूर ट्रॅक्टर Yes, आहेत, yes, yes. की महिंद्रा आहे, भरपूर आहेत, सोनालिका आहे, जॉन डियर आहे. Yes. मग जपानची कुबोटा ही जी टेक्नॉलॉजी आहे, ही तुमचं शोरूम म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की जपानची कुबोटानेच आपण चालू करू? येस, ॲक्च्युली मल्टीनॅशनल कंपनी, ब्रँड बाहेरचा ब्रँड आहे. बरोबर आहे. आणि 2008 पासून कुबोटा इंडियामध्ये आहे. द्राक्ष बागात 27 HP एकदम बेस्ट परफॉर्मन्स देतो. बरोबर आहे. कस्टमरला पण जुने जे कस्टमर आहेत, 2008 पासून आपल्याकडे कस्टमर आहेत, सगळ्यांना ट्रॅक्टर बद्दल माहिती आहे आपल्या. आणि सर्व्हिस पण चांगली असल्यामुळे मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स अगदी बरोबर आहे. त्यामुळे आपण ते कुबोटा चॉईस केला. बरोबर. आता तुम्ही फायनान्सचं पण थोडंसं सांगा, फायनान्सचं कसं राहतं? फायनान्स पण आपल्याकडे अवेलेबल आहे. प्रत्येक बँक आपल्या इथे अवेलेबल आहे. कुठलं जे व्याजदर ज्याला जो योग्य वाटतो तो बरोबर आपण आहे. फायनान्स करून देतो त्यांना. किंवा शेतकरी सिव्हिल वरती पण डिपेंड सिव्हिलवर पण डिपेंड आहे भरपूर. बरोबर आहे. चला, धन्यवाद Yes, सर. yes. Thank नक्कीच you. खूप चांगली तुम्ही माहिती सांगितली. आज सर्व्हिस मॅनेजर त्यांनी आम्हाला चांगली Yes, माहिती yes. सांगितली. स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि नक्की तुमच्या घरी कुबोटा ट्रॅक्टर घेऊन जावा, की द्राक्षासाठी म्हणा किंवा शुगर केन शेती बांधणीसाठी म्हणा, किंवा आज ज्याची मोठी वाहतूक आहे, ऊस वाहतूक, त्यांच्यासाठी हा ट्रॅक्टर आहे कुबोटो. तर चला, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असं भेटणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय.